श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा, आता येणारी जो हा महिना आहे तो आषाढ महिना सुरू आहे. तर या आषाढ महिन्यात जी पौर्णिमा येते त्याला आपण गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा किंवा वेदशास्त्रात असे मानले जाते की हा गुरु आणि शिष्याचे यांचे प्रतीकाचे पवित्र नात्याचे प्रतीक आहे. तर या दिवशी लोक त्यांच्या गुरुकडून मिळणारे ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांचा आदर्श व कृतज्ञता व्यक्त करतात. हा महिना जो आषाढ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा जी असते गुरुपौर्णिमा हा सण आपण वेदव्यास ऋषींच्या स्मरणात साजरा केला जातो. तर ही प्राचीन आख्यायिकानुसार वेदशास्त्रात जन्मात या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. महाभारत आणि विविध पुराणात लेख म्हणून आदरणीय मानले जाणारे आणि वेदांचा 4 भागामध्ये विभाजन आणि त्यांचे संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले होते, म्हणून महागुरु त्यांना समजले जाते. या दिवशी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ दिन मानला जातो. तर वेदव्यासांच्या कृपेने आज्ञेच्या अंधार दूर झाला होता. ज्ञानाचा प्रकाश एखाद्या जीवनाची प्रवेश असे मानले जाते. तर असे मानले जाते की या पवित्र दिवशी नदीत स्नान करून दान करून आपले पापाची मुक्तता करावी. त्यामुळे आपण धनसंपत्ती वाढते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणे आणि खूप शुभ मानले जाते. या दिवशी काही उपासना आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. वेदशास्त्रानुसार भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगितल्यास खूप विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेला या दिवशी मातीची भांडे, पाणी, धान्य, हंगामी फळे, कपडे, धनधान्य, मिठाई, गूळ इत्यादी दान करण्यास अत्यंत महत्त्वाचे आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपास केला तरी चालेल किंवा तुम्ही जर करत नसाल तर नाही केला तरी चालेल. पण कुंडलीतील गुरुग्रह हा बळवान होतो. तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला नुकसान मिळते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थातच ईश्वरी तत्व नेहमीच तुमच्या तुलनेचे सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतो. म्हणूनच प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीप्रमाणे गुरुपौर्णिमेला काही ना काहीतरी 21 दिवसाची सेवा किंवा तुम्ही 11 दिवसाची सेवा, आपल्याला जशी जमेल तशी सेवा आपण हा प्रभावी उपाय केला तर तुमच्या या सर्व सेवा आणि उपासना आपल्याला अतिशय शीघ्र फळ देतात. म्हणूनच तुम्हाला आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही आपल्याला घरात या उंबराच्या झाडाचे एक वस्तू आपल्याला घरात आणायचे आहे. त्याला आपण घरी आणून आपल्या देवघरात स्थापित करायचे आहे. यामुळे आपल्या एका रात्रीत आयुष्य सारे तर होईल, म्हणजे तारे होतील, सोने होईल आणि आपल्याला विशेष जी सेवा आहे, कठीणातली कठीण जी इच्छा आहे ती सद्गुरु दत्त गुरु पूर्ण करतील. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तर बघा, गुरु म्हणजेच दत्त कारण आपण कमेंटमध्ये जर जय श्री गुरुदत्त किंवा गुरुदेव दत्त नुसतं लिहिले तरी तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तर बघा, तुम्हाला सलग 11 दिवस
दिवस आपल्याला आपल्याला हे जे औदुंबराचा उपाय करायचा आहे. तर 11 गुणांनी परिपूर्ण औदुंबराच्या वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी आपले साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण यामध्ये प्रभू विष्णू उंबरात आशीर्वाद दिलेला आहे. तर या सदैव त्याला फळ येत असते. या झाडाचे पूजन भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात. झाडाचे दर्शन केल्यास उग्रता शांत होते. तर उंबराचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपल्याला असे फायदे होतात की औदुंबराचे सेवन आणि जन्मदानाचं म्हणजे पापाचे नाश होते. तर इच्छित फलप्राप्ती होते. औदुंबराच्या झाडाखाली श्री दत्तात्रेय गुरूंनी देखील नृसिंह सरस्वती मंत्राचा जप केला होता. उंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मण जर जेवू घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवायला घातल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. तर असे मानले जाते की निर्मळ मनाने जप केले आणि अत्यंत गुणाने त्याचे फळ तुम्हाला प्राप्त होते. तर अतिरुद्र केल्याने फळ मिळते. तर रुद्र ही औदुंबराची मंद प्रदक्षिणा घातल्यात तर पुण्यपदरी पडते. तर तुम्ही न चुकता 108 तरी प्रदक्षिणा घालाव्यात. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही 11 प्रदक्षिणा तर आवर्जून घालावे. तर बघा, औदुंबराची सावली जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते. तर जप अनंत पटीने फळ मिळते. तर औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवल्याने स्नान केल्यास भागीरथी नदीचे स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते. तर औदुंबराचे धनधान्य समृद्धी आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होते. तर उपाय आपल्याला करायचा आहे. तर गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज तुम्ही 11 दिवसाचा उपाय हा करू शकता. जर शक्य असेल तर तुम्ही आधी 21 दिवसाचा जरी केला असेल तरी चालेल. पण बघा, आपल्याकडे गंगाजल असते. तर चमचाभर गंगाजल घेऊन आपण ते पाणी आपण त्याचबरोबर आपण एका लोट्यामध्ये गाईचे कच्चे दूध घ्यायचे आहे. थोडीशी हळद कुंकू टाकायचे आहे. त्यातच एक फूल पण टाकायचं आहे. दिवा पण घ्यायचा आहे. तुम्ही घेऊन मी सांगते त्या कणकेपासून तुम्ही दिवा तयार करायचा आहे. कारण दिव्यामध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. म्हणून तुम्ही कणकेचा करायचा आहे. तर त्या दिवशी दिव्यामध्ये 2 वातीची 1 वात लांबट वात करायची आहे. त्यात तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा पिवळं फूल थोडीशी साखर ही घालायची आहे. तर या वस्तू घेऊन आपण जायचं आहे. घराजवळ असलेले औदुंबराच्या झाडापाशी तुम्हाला जाऊन प्रथम आपण जेथे दिवा हा प्रज्वलित करून द्यायचा. मग आपण तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. फुलांच्या पाकळ्या किंवा एखादे आपण पान किंवा तांदूळ ठेवून त्यावर आपण हे दिवे प्रज्वलित करावेत. तर प्रज्वलित करायचे आहे. औदुंबरा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अगरबत्ती दाखवावी. त्यानंतर जल घेऊन गेले तर ते जलधारा अतिशय सावकाश प्रमाणात अशी घालावी.
घालावी. निरांजन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपण निदान 11 प्रदक्षिणा घालत तरी म्हणायचं आहे. प्रदक्षिणा मारल्यावर निरंतर आपल्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे 11 प्रदक्षिणा आपण करायच्या आहेत. त्या झाल्यानंतर वृक्षाखाली बसून 108 वेळा आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जर मंत्र केला तर आपली निर्मळ मनाने आपण झाडाखाली बसून तिथे क्षमायाचना करावी आणि त्यानंतर आपण झाडाचे थोडेसे मूळ घेऊन यायचे आहे. ते घरी घेऊन येऊन आपण आपल्या देवघरात षोडोपचारी पूजा करून आपण ते लाल कपड्यामध्ये तिजोरीत ठेवायचं आहे. ते ठेवल्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये सुख समृद्धी सोने होते आपल्या आयुष्याचे. म्हणून आपण हा छोटासा उपाय केल्यावर तुम्हाला अनुभव येईल. जी काही सेवा झालेली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून